नमस्कार, मी साक्षी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कोणतीही निवडणूक लागली की एबी फॉर्मचा विषय हा नेहमी चर्चेत येतोच. एखाद्या उमेदवाराने एबी फॉर्म पळवला, फाडला, इथपासून ते चुकीचा भरल्याने त्याची उमेदवारी रद्द झाली, अशा बातम्या सतत आपल्याला कानावर येत असतात. तसंच एबी फॉर्म मिळवण्यासाठी हाणामारीच्या घटनाही अनेक ठिकाणी घडल्याचा इतिहास आहे. तर काय असतो हा एबी फॉर्म आणि हा का इतक्या महत्त्वाचा असतो, पाहूया टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये. लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना पक्षाचा एबी फॉर्म आवश्यक असतो. पण एबी फॉर्म म्हणजे नेमका असतो तरी काय, हा प्रश्न अनेकांना सतवत असतो. आपणही अनेकदा ऐकलं असेल की पक्षाचा एबी फॉर्म नाही मिळाला म्हणून अमुक उमेदवाराने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तर आता हा राजकीय पक्षाची उमेदवारी आणि चिन्हासाठी महत्त्वाचा असलेला एबी फॉर्म म्हणजे नक्की काय, हे जाणून घेऊयात. कोणतीही निवडणूक लागली की एबी फॉर्मचा विषय नेहमी चर्चेत येतो. एखाद्या उमेदवाराने एबी फॉर्म पळवला, फाडला, ते चुकीचा भरल्याने उमेदवारी रद्द झाली, अशा बातम्या सतत आपल्या कानावर येत असतात. लोकसभा निवडणुकीसाठी आता उमेदवारी अर्ज भरताना पक्षाने दिलेला एबी फॉर्म भरणे आवश्यक असतो. त्यामुळे एबी फॉर्म म्हणजे नेमकं असतं तरी काय, याबाबत अनेकांना उत्सुकता लागून राहिली. निवडणूक प्रक्रियेत एबी फॉर्मला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण यामुळेच संबंधित उमेदवार हा एबी फॉर्म देणाऱ्या पक्षाचा अधिकृत उमेदवार समजला जातो आणि त्याला संबंधित पक्षाचे अधिकृत चिन्हही दिले जाते. निवडणूक प्रक्रियेत याच एबी फॉर्मला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पक्षाची आमदारकी व खासदारकी पाहिजे असेल तर त्यासाठी महत्त्वाचा आहे एबी फॉर्म. एखाद्या उमेदवाराचे तिकीट कन्फर्म झाले आहे हे समजण्यासाठी एबी फॉर्म हा अतिशय महत्त्वाचा असतो. काय आहे ए फॉर्म, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. निवडणुकांमध्ये हे पक्ष त्यांचे अधिकृत म्हणून काही उमेदवार रिंगणात उतरवतात. त्यांनी एबी फॉर्म हा पक्ष आणि त्या पक्षाचे अधिकृत चिन्ह मिळवण्यासाठीचा महत्त्वाचा दस्तावेज आहे. ए फॉर्म हा त्या पक्षाची मान्यता आणि चिन्ह यासाठीचा अधिकृत दस्तावेज आहे. ए फॉर्मवर पक्षाने तिकीट वाटपासाठी अधिकृत केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी असते. संबंधित राजकीय पक्षाकडून ए फॉर्म दिला जातो. त्यात उमेदवाराचं नाव, पक्षातील पद आणि कोणत्या मतदारसंघातून पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे याची माहिती द्यावी लागते. उमेदवारी अर्ज भरताना अनेक कागदपत्र, प्रतिज्ञापत्र काळजीपूर्वक द्यावी लागतात. काही वेळा अधिकृत उमेदवाराने अर्ज भरल्यानंतरही छाननीच्या वेळी त्यात काही त्रुटी निघाल्या तर अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणातून बाहेर पडतो. तर काय आहे बी फॉर्म, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. बी फॉर्म हा अधिकृत उमेदवार संदर्भातील दस्तावेज आहे. बी फॉर्मवर पक्षाच्या अधिकृत उमेदवारासह पक्षाने सुचवलेल्या आणखी एका उमेदवाराचं नाव असतं. काही कारणास्तव पहिल्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेला तर दुसऱ्याला निवडणूक आयोग अधिकृत करू शकतो. राज्यसभा किंवा विधान परिषद निवडणुकीसाठी हे फॉर्म ए आणि बी म्हणून ओळखले जातात. तर अशाच ताज्या आणि नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते सरकारवर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.